गेल्यामुळे आज हा आपल्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला. सर्वसामान्य घटकातून निर्माण झालेली ही संघटना तत्व, धोरण, विचारधारा ह्याच्यावर बळकट झालेलं संपूर्ण महाराष्ट्रातलं एकमेव व्यासपीठ आहे. संघटना तर अनेक आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणाऱ्या महाराष्ट्रामध्ये अनेक संघटना आहेत, पण एकमेव विश्वासार्थ असलेलं, मग कुठलाही तुमचा राज्य शासन असू द्या, एखादा पक्ष असू द्या किंवा इतर कुठली बाबी असू द्या, फक्त विश्वासार्थानं किंवा एखाद्या कारखानदार भेटतो कुणाला तर तो फक्त स्वाभिमानी शेतकरी संघटनेला भेटतो. इतर कुठल्या संघटनेला निवेदन द्यायपुरता किंवा ह्याच्यापुरता त्याची भीती काही इतकी नाहीये. पण स्वाभिमानीचं हे व्यासपीठ टिकवण्याची जबाबदारी तमाम महाराष्ट्रातल्या सगळ्या तुमच्या ह्याच्यावर आहे आणि त्यांच्यामुळे हे व्यासपीठ आज आहे. त्याच्यामुळे आज फसून न जाता आज काही नवीन धोरणं सांगितली, त्याच्यापैकी सातारा जिल्ह्याचा जर विचार केला तर पूर्वेचा भाग आहे हा दुष्काळजन्य परिस्थितीतला भाग आहे, ज्याचा लोकसभा मतदारसंघामध्ये माढा मतदारसंघामध्ये 2 विधानसभा मतदारसंघ येतात, एक मानखटाव येतो आणि फलटण येतो, आणि दुसरा जो आहे ते 6 विधानसभा मतदारसंघ सातारा लोकसभा मतदारसंघ आहे. त्या 6 विधानसभा मतदारसंघ आहेत. याच्या अगोदर बघितला आपण तर तिथला जो प्रश्न आहे तो ऊसाचा हा प्रमुख प्रश्न आहे, त्याच्याबरोबर दुधाचा प्रश्न आहे, सोयाबीनचा प्रश्न आहे, नव्यानं आल्याचा प्रश्न आहे. त्या आलं हे एक पीक आहे जे महाराष्ट्राला सगळीकडे सर्वदूर पोहोचवण्याचं काम सातारा जिल्ह्यानं केलंय. त्या आल्यामध्ये एका एकरामध्ये जवळपास माणसाचं, एखाद्या कुटुंबाचं आयुष्य बदलून जाईल इतक्या मोठ्या प्रमाणात त्याचा दर, त्याला मार्केट आल्यामुळं आल्याकडे सगळ्या दृष्टीने बघितलं जातं. पण आता आल्याच्या ह्याच्यात कसं होतं, एखादी गोष्ट चांगली नावारूपाला आली की त्याच्यामध्ये तेवढ्या व्याप लागतं. तसं आता सगळ्या व्यापाऱ्यांनी एक संघटना करून गेल्या वर्षी जो नव्या जुन्याचा प्रश्न आपण लढून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शेतकऱ्यांना न्याय दिला होता आणि ते नवजुनं पद्धत एकत्रच केली होती. नवजुनं म्हणजे आल्याला पहिलं सुप्त अवस्थेत गेल्यानंतर परत जो फुटवा येतो आणि त्याच्यातनं जो नवा माल तयार होतो तोच म्हणजे त्याची मात्र शाखाच आहे त्याचं. तर ते आता काय करतात, हे नव्याला दर नाही म्हणून नवा एका बाजूला जुना एका बाजूला, म्हणून नव्याला दर वेगळा आणि जुन्याला. ही पारंपरिक पद्धत तशी नाहीये, बाजार समितीचा तसा नियम पण नाहीये. पण बळाच्या जोरावर काही व्यापारी तसं करायला लागल्यात. अनिल भाऊ राज्य प्रवक्ते असतील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्व पदाधिकारी असतील, वेळोवेळी गावोगाव बैठका घेऊन अगदी ह्या इलेक्शनचा कुठलाही हे न ठेवता त्याच्या वेळेला बैठका घेऊन पाण्याचा संघर्ष असेल, दुधाचा, त्या बाकीच्या शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, प्रामाणिकपणे लढलेली संघटना आहे आणि चांगले शिलेदार आहे. फक्त काय अडचण काय होती आज की अजूनही संघटना काही जे पदाधिकारी आहेत त्यांच्या पाठीमागे संघटना वाढतात. मान खटावमध्ये प्रामुख्यानं जे सगळे शिलेदार आहेत, तालुकाध्यक्ष असतील, दत्तू काका असतील, अनिल पवार असतील किंवा सूर्यकांत जाधव असतील, इतर त्यांनी जे संघटना एक संघ आणि नवीन माणसं शाखा जोडत गेली, त्यामुळे एक संघ टीम आहे. तिथं काय कोणाचा आहेर भाव नाही, मी तालुकाध्यक्ष आहे की राज्याचा हे आहे, मी ह्याचा आहे, मला कोण विचारत नाही असं काही नाही. एक संघ टीम असल्यामुळे तिथं ते चांगल्या पद्धतीचं यश येताना दिसतंय. बाजार समिती आमच्या त्याच्यानंतर खालचा 2 विभाग केले. सातारा जिल्हा हा मोठा क्षेत्रफळानं असल्यामुळे 2 विभाग केलेत. एका बाजूला धनंजय माहुलकर काम बघतात, एका बाजूला मी, पश्चिमेच्या बाजूला मी बघतो. हायवेचा सगळा पट्टा माझ्याकडे आणि वरचा ह्या बाजूचा त्यांच्याकडे. माझ्या मतदारसंघामध्ये काम करताना संघटना वाढतच नाही. त्याचं कारण शोधलं पाहिजे. जर मी काम करत नसलो तर मला काम थांबवण्यात, पद देऊन थांबवण्याचा अधिकार नाही. मला एक कार्यकर्ता म्हणून काम करायची संधी दिली, ती किती टिकतोय, काय होतंय ते मी बघितलं पाहिजे. आम्ही बी काय करतो, एखादा तालुकाध्यक्ष काम करत नाही, पण काय होतं की त्याचा पाठीमागचं कार्य बघितलं त्यानं वाईट काळामध्ये जे दिवस काढलेले असतील ते विसरून चालत नाही. काही परिस्थितीने त्याला काम करता येत नाही. आम्ही बी त्याच्या फलावर जाऊन परत त्याला काम करायचं नाही का, त्याची परिस्थिती आडवीची आहे त्याचा बी अभ्यास करतो, त्याला संधी बी देतो. प्रत्येक गोष्टीची काही आम्ही ही करत नाही. पण आज त्याही माणसानं, पदाधिकाऱ्याने काय होते, कधी कधी साहेब रोजच्या येण्या जाण्याच्या रस्त्यावर असतात, कधी आम्ही मोकळं नसतो, कुठं नाना शेतात माळात कामाला असतो, त्यावेळेला एखादा तालुकाध्यक्ष बी साहेबांच्या बरोबर जाऊ. परत ते आहे भाऊ असं आणतोय की मला साहेबांच्या खांद्यावर हात ठेवलाय, त्यामुळे माझं जिल्हाध्यक्ष ऐकायचं काही कारणच नाही, त्यामुळे हायकाहीच करत नाही. आमचं बी कधी कधी माणसात उलटी करतोय, पण संघटनात्मक वाढ होत नाही. आज संघटनात्मक वाढ व्हायची असली तर संपूर्ण कार्यकारिणी बरखास्त करून नव्यानं, भले मीच असेल, मीच चांगलं काम करत असेल, मला अजून पर्याय तयार झाला नसेल तर मला ती नव्यानं जबाबदारी या कोरोना काळाच्या नंतर दिली गेली पाहिजे. संघटनेनं काट टाकली पाहिजे. संघटनेत साहेबांनी जिल्हावार जाऊन त्या संघटना जाहीर करून त्यांना अधिकार दिले पाहिजे की खालची तुम्ही संघटना बांधा, मला सांगा तिथं अडचणी, तिथं तर माझा सल्ला घ्या, सगळ्या स्वाभिमानी पदाधिकाऱ्यांचा सल्ला घ्या आणि मग पुढे जाता येईल. त्याशिवाय पुढे जाता येत नाही. जर नाकापेक्षा मोती जड झाला तर संघटना पुढे चाल करत नाही. संघटनेचा चेहरा, नेतृत्व जर विश्वासार्थ असलं तर समाज त्याच्या मागे 100% उभा राहतो. की आम्ही अनेक आंदोलनाचा अनुभव घेतलेला आहे. आज उपमुख्यमंत्र्यांचा इथल्या
अजित पवारांचा कारखाना जरंडेश्वर आहे. ज्या दिवशी कोल्हापूरला साहेबांनी हायवे अडवला होता त्यावेळेला मोजके काही माणसं, अनेक वेळा ते आंदोलन होतंय का नाही असं करत आम्ही 12 वाजता मोजकी माणसं घेऊन तेव्हा आंदोलन चालू केलं आणि अत्यंत अभ्यासपूर्ण असं आंदोलन काही ठराविक मावळ्यांच्यावर चालू केलं होतं. पण ते 10 किलोमीटर त्या ह्याच्या रांगा लावल्या, त्या उपमुख्यमंत्र्याचा कारखाना ते बंद पडायचं म्हणजे प्रशासनच अगोदर रांगाव, कार्यकर्ता लांबच राहील, साहेबच छातार राहायचं आमचं, तुम्ही काय हे करायचं नाही ते करायचं नाही. पण आम्ही अभ्यासपूर्ण असल्यामुळं 7 ते 8 तास आम्ही तो कारखाना बंद पाडला होता आणि ते बंद पाडण्याचं काम आजपर्यंत ताकद कमी पडते. आपला कार्यकर्ता 2 व्हीलरवर ते कोण ओळखत नाही. मग असं म्हणणार हे जिल्हाध्यक्ष कुठं आलं तर तालुका अध्यक्ष म्हणलं काय 4 चाकी गाडी घेऊन जिल्हाध्यक्ष 2 व्हीलरवर, जिल्हाध्यक्ष दिसतच नाही. अशी परिस्थिती आहे. पण परिस्थितीकडे न बघता खरंच कार्यकर्ता असेल आणि साहेब स्वाभिमानी शेतकरी संघटना इथनं 2 महिन्यामध्ये फिनिक्स पक्षाकडे जर भरारी मारायची असेल तर आता प्रश्न आहे शेतीपंपाच्या विजेचा प्रश्न महत्वाचा आहे. ही संपूर्णपणे लूट आहे आणि सहज सांगायचं झालं ते माणसांना पटवून दिलं पाहिजे. नाही तर आपण काय करतो त्यांना न्याय मिळवून देतो. काय होतंय आपण सर्वजण शेतकरी आहे, ढोरं सगळ्याच्या दारात आहे. पण काय माणसांचा नियम एक असा की मालकाला दूध मिळावं म्हणून मस रेड्याकडे जाऊन चालणार नाही. तिच्या ती माझं गेली तरच ते कराय, नाही तर मग तुमचं नाही. मग आपण काय करतो त्या शेतकऱ्याला गरज लागायच्या अगोदरच आपण त्याचा प्रश्न सोडवतो, त्या प्रश्नाला किंमत राहते. बरोबर आपलं चाला आज मी मीटर सक्ती आहे म्हणून तुम्हाला 10 पटीनं वीज आपलं तुमचं हे जर पाणीपट्टी वाढत म्हणजे जी 1200 रुपये होती ती 12,000 रुपये केली का? फक्त मीटर बसवा. मीटर नाही बसवलं तर पाणी आहे. मग कॅल्क्युलेशन नाही तुमचं एकरावरच पाणीपट्टी घेता, एकरावर पाणीपट्टी घेता मग मीटर बसवायची शक्ती, मग त्याचा पीएच येणारी घाण त्याचं कोण करणार? ते जर मीटर मध्ये अडकून बसली मोटर जळली त्याचं पण जबाबदार कोण? मीटरची किंमत आज 22,000 रुपये, 22,000 रुपयाची चोरी झाली तर त्याला जबाबदार कोण आहे? त्या गोष्टी आणि सगळ्यात साहेब गंभीर प्रश्न असा आम्ही लढताना सातारा जिल्ह्यामध्ये लढताना आमच्या लक्षात आला की ग्रामीण भागामध्ये आता 60-70 वर्षामध्ये देश स्वतंत्र होऊन जी जडणघडण झाली त्या जडणघडण होताना ग्रामीण भागामध्ये जे रस्ते झाले, ग्रामीण जिल्हा मार्ग, तालुका मार्ग, जिल्हा विशेष मार्ग, जे ग्रामीणचे रस्ते आहेत का नाही तर त्याचं अधिग्रहणच झालं नाही स्वातंत्र्यपूर्व काळापासून. म्हणजे हायवेचा जर अधिग्रहण झालं तर त्याचा मोबदला त्याला त्या शेतकऱ्याला काही कमी जास्त प्रमाणात त्या कायद्याप्रमाणे मिळाला. पण ग्रामीणचं अधिग्रहणच झालं नाही. जसं रेल्वेचं जे आपण म्हणलं पाठीमागं कोल्हापूर पुणे रेल्वे मार्गाचं, त्याच्यानंतर काही लढा व्यक्तिगत संघटनांनी आपल्या संघटनेनं सुद्धा चालू केला आणि त्या शेतकऱ्यांना लाखो रुपये मिळवून दिले. पण ते काही ना काहीतरी ते माणसं त्यांच्या अटॅचमेंट राहते. तसं ग्रामीण मधला पहिला पाणंद रस्ता होता, त्या पाणंद रस्त्याची स्टँडर्ड साईज आहे 8 फुटाची. तर त्याच्यानंतर तो एखाद्या आमदारानं एखाद्या प्रतिनिधीनं सांगितलं की ह्या रस्त्याला वाहतूक वर्दळ वाढल्या, आता असं करा की तो रस्ता वाढवा. मग तो झाला जिल्हा मार्ग. जिल्हा मार्ग झाल्यानंतर त्याची विड्थ झाली म्हणजे स्टँडर्ड रुंदी आहे 33 फुटाची. ती वहिवाट कितीची आहे 20 फुटाची का 15 फुटाची हे माहिती नाही, पण कागदावर त्याची 33 फूट झाली. 8 फूट. त्याच्यानंतर जिल्हा विशेष मार्ग केला की त्याची विड्थ झाली 80 फुटाची. 80 फूट 8 फुटावर 80 फूट केला तेव्हा 72 फूट रस्ता वाढला तर त्याचं अधिग्रहण परत कुठेही झालं नाही, फक्त कागदावर झालं आणि डांबर पडत गेलं. शासनाचं काम अडवायचं नाही म्हणून कुठल्या शेतकऱ्यांना अडवलं नाही. आणि आज ज्या शेतकऱ्याच्या 7-12वर तशीच त्याची नोंद आहे. 7-12तनं ते रस्ता कमी झालेला नाही. तो रस्ता जसा पोट खराब आपल्या क्षेत्रात एखादा वडा नाला काही गेलं तर पोट खराब म्हणून त्याची नोंद येते. समजा 40 गुंठ्याचा 1 एकर असेल, त्यातनं 4 गुंठ वजा झालं, 36 गुंठ राहिलं. तसं रस्त्याचं जे क्षेत्र गेलंय ग्रामीण भागामध्ये 3 गुंठ गेले, 4 गुंठ गेले, ते 4 गुंठ वजा करून राहिल्याला रस्ता पड 4 गुंठ रस्ता पडून राहिल्याला 36 गुंठ ही वहिवाटी खालचं क्षेत्र असं आलं पाहिजे. तेव्हा ते हिशोब लागेल नाही तर आपली पिढी गेली, पुढची पिढी म्हणेल माझं 2000 साली 1 एकर होतं आणि आता ते परत 4 गुंठ गावत नाही. वजा झालेलं माहित नसतं, तो वजा झालेला हिशोब तिथंच राहिला पाहिजे, वजा होऊन चालणार नाही. यासाठी आपल्याला लढा उभा राहिला तर संघटना चांगल्या पद्धतीनं मूव्ह करू शकते आणि शेतकऱ्यांना त्याचे पैसे मिळणार आहेत म्हणले, मिळवून देणारे म्हणले की 100% शेतकरी स्वार्थानं, आज प्रत्येक जण स्वार्थानं. कारण आज प्रत्येक गावागावाची शोकांतिका काय आहे, 4-10 माणसं एकत्र आली वाढदिवसानिमित्त किती वेगळी पार्टी काढली ही अवस्था झाली. कारण शिवसेनेसारख्या माणसाने जे माणसं म्हणत होती की नाही आम्ही ओढं तळत होतो, आम्ही पांढरपुरी चालवत होतो, त्या माणसाला आमदार केलं साहेबानं, मागं लाल दिवा पुढं लाल दिवा, आम्ही मध्ये आमकं तमकं बोलणारी माणसं परत त्याला शिव्या द्यायला लागली. ही अवस्था काय झाली आहे, राजकारण अतिशय किळसवाना प्रकार झालाय. राजकारणाला ध्येय धोरण राहिलं नाही, विचारधारा राहिली. स्वाभिमानी शेतकरी संघटना एका विचारधारेवर बळकट आहे. आदरणीय राजू शेट्टींच्या तशाच त्यांच्या बरोबरच्या असलेल्या सर्व शिलेदारांच्या विचार तत्वावर चालणारी संघटना आहे म्हणून ते चुकीचं पाऊल उचलत नाही. आज बऱ्याच माणसांना शंका असेल हातकणंगले मतदारसंघ स्वाभिमानीचा आत्मा होता, पण तुम्ही महाविकास आघाडीवर थेट गेला असता तर जवळपास 10 कारखाने ज्या महाविकास आघाडीच्या मतदारसंघात आहेत की त्यांच्या ताब्यात आहेत. उद्या तो शेतकरी काय म्हणतो, ज्याच्या विरुद्ध तुम्ही 4 वेळा भांडला, 4 वर्ष भांडला
त्याच्याबरोबर तुम्ही त्यांना प्रश्न तुमचं सोडवलं का, तर नाही सोडवलं, मग तुम्ही त्याच्यावर काय केला अशी म्हणणारी प्रवृत्ती आहे. पण आता ही वेळ निघून गेल्यानंतर साहेबांना सुद्धा आमचं विनंती आहे की काही माणसांची क्षमता आहे पण आर्थिक एकदम कमकुवत असल्यामुळे त्याच्याकडे समाजच्या दृष्टीनं बघतो किंवा आमदारकीचं इलेक्शन लढू शकतो, पण आर्थिक परिस्थिती नसल्यामुळं आणि उघड समाज त्याच्या बरोबर येत नसल्यामुळं त्याची कुचंबना होती, तो प्रचार योग्य पद्धतीनं होत नाही आणि पर्यायानं जिथं गर्दी बघितली जाते तिथंच तो निकाल फिरतो. त्याच्यामुळे मग आपला कार्यकर्ता कमी पडतो. जर अशा मोजक्या सीटा तुम्ही जर काढली असेल, सातारा माझ्या 6 विधानसभा मतदारसंघामध्ये कराड उत्तर आणि कोरेगावची सीट याच्या अगोदर आपण लढवली होती आणि त्याच्यामध्ये एका ठिकाणी आपल्याला 45,000 मतं पडली होती, एका ठिकाणी 23,000 मतं पडली होती. ह्याच्या अगोदर 2 विधानसभा मतदार. आजच्या घडीला आज आपण आरामशीर जरी म्हणलं तरी 4 विधानसभा, 6 पैकी 4 विधानसभा नक्की निवडून म्हणजे लढवू शकतो तशी आपल्याकडे कार्यकर्ते आहेत. पण त्याच्याबरोबर रोजची लढवायची तर नुसतं म्हणलं का नाही, आपण इथं जोशमध्ये येऊन लढवा म्हणले आणि लढवा म्हणले पुढं काय, त्याच्या पैशाची तरतूद काय आहे, त्याच्याकडे किती बळ आहे, त्याच्यावर एक जिल्हानिहाय समिती तयार झाली पाहिजे. त्या समितीनं राईट अहवाल दिला पाहिजे आणि साहेबांनी क्रॉस व्हेरिफिकेशन म्हणून सरकारी त्यांचे काय सहकारी आहेत त्यांना आजपर्यंत या संघटनेचं काय चाललंय खाली, कारण आयुष्य खरंच बडाया मारतो माईकवर का खरंच करतो त्या पात्रतेचा आहे का नाही, त्याचं क्रॉस व्हेरिफिकेशन त्यांचा पाहुणा असेल, एखादा सरकारी मित्र असेल, एखादा अधिकारी असेल, एखादा कलेक्टर असेल, साहेबांच्या बरोबर चांगली बोलणारी माणसं आहेत त्यांच्याकडनं गोपनीयरित्या सुद्धा ती माहिती क्रॉस व्हेरिफिकेशन झाली पाहिजे. त्याचा इथं समूह आहे जो सांगतोय म्हणून त्याच्याबरोबर जाणं ते चुकीचं ठरणार आहे. चांगल्या पद्धतीनं जर झालं तरच. आणि लाईट बिलचा सुद्धा विषय आहे. लाईट बिलचा विषय आता शेतीपंपाचं संपूर्ण वीज बिल हा माफ झालं पाहिजे का ते बोगस आहे आणि बोगस छापून ते खरं तर त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे फर्जिंग ऑफ फोर्स डॉक्युमेंटचा. खोटी बिलं छापणे त्यांच्याकडे कुठलीही रिडिंग बघणारी एजन्सी नाहीये. आज आपण सहज जर उदाहरण धरलं तर एक व्यक्ती समजा एखादा ग्राहक आहे तर ते महावितरणचा ग्राहक 2 ते 3 ठिकाणी असतो. एक घरगुती ग्राहक म्हणून ते पहिले त्याचं घर आहे म्हणलं तर तो घरगुती ग्राहक आला आणि नंतर तो शेती करतो म्हणून शेतीचा ग्राहक आला. मग शेतीचा ग्राहक आहे 2 ठिकाणी, महावितरण एकच आहे आणि त्याचा ग्राहक पण तो एकच आहे पण 2 ठिकाणी. एक ठिकाणी तो प्रामाणिक वागतो, घरगुतीचं बिल दर महिन्याला भरतो आणि शेतीचं पंप तो बिल भरत नाही, तो नालायक आहे, मग त्याच्यासाठी स्कीम काढा. म्हणजे यातला जो आणि ही अनुदानित लाईट आहे, शेती पंपाची लाईट आहे ही अनुदानित आहे आणि घरची लाईट आहे ही बिगर अनुदानित आहे. त्याला काय अनुदान आहे का शासनाचं, ते अजिबात अनुदान नाही. आणि मग ही घरची लाईट आहे ही बिना अनुदानित आहे, त्याच्यातनं आपण काय करतो फक्त घरची लाईट खर्चच करतो, त्याच्यापासून कुठली निर्मिती होत नाही, त्याच्यापासून आपल्याला इन्कम सोर्स नाही. तसा शेती करून आपल्याला इन्कम सोर्स येतो तरीही ते बिल भरत नाही, म्हणून आपल्याला चोर ठरवण्याचं काम हे महावितरण आणि खरे चोर ते आहेत, खरे भ्रष्टाचारी ते आहेत, ते भ्रष्टाचार करते आपल्याला कोणाच्या तरी नावं खपवायच्या म्हणून शेतकऱ्याच्या नावं खपवत्यात. तर हे चालणार नाही. आता महायुतीला जी अद्दल ह्या लोकसभेच्या दरम्यान 48 मतदारसंघामध्ये जे घडली त्या तुपाची वाटी घेऊन हे शेतकऱ्याच्या मागे लागणार आहे. पण त्याला न बोलता आज आपल्याला कोण अस्पृश्य नाही, महायुती नाही, महाविकास आघाडी नाही, पण त्याच्यावर एक चाणक्य समिती आपण नेमणूक केली पाहिजे आणि त्याला ते अधिकार दिले पाहिजेत. ते कोल्हापूरचा माणूस परभणीकडे जाऊन चालणार नाही, बुलढाण्याकडे जाऊन चालणार नाही. तिथली जी माणसं आहेत त्यांच्यावरती जबाबदारी घेऊन तिथनं अहवाल घेतला पाहिजे. वेळ कमी असल्यामुळं ऍक्युरेट नियोजन झालं तरच त्यातनं काही मार्ग आहे. आणि महायुतीला सुद्धा असेल किंवा साहेब जो काय निर्णय घ्यायचा आहे सातारा जिल्ह्याच्या वतीनं आम्ही आमची पार्श्वभूमी ज्या वेळेला तुम्ही अजून काही आम्हाला अहवाल द्यायला सांगाल किंवा आम्ही संपूर्ण अहवाल सुद्धा देऊ. पण जे काही जबाबदारी जो काही निर्णय घ्यायचा याचे सर्व अधिकार मी सातारा जिल्ह्याच्या वतीनं आदरणीय राजू शेट्टी साहेब यांना देतो. त्यांनी जो काही निर्णय घेईल त्याच्याबरोबर आमची स्वाभिमानी शेतकरी संघटना जेवढी काय असेल सातारा जिल्हा संपूर्ण तुमच्या बरोबर असेल. एक तीळ मात्र कशीही परिस्थिती आली, याच्या अगोदर किती आव्हान आली तरी कुठलाच आपला एकही कार्यकर्ता कुठे इकडचा तिकडे गेला नाही. साहेबांचं प्रेम, साहेबांचा शेतकऱ्यांच्यावर असलेला जो उपकार आहे तो कधीही विसरला नाही. स्वाभिमानीचं ह्या समान महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्यावर जे उपकार आहे ते फेडण्याची पाळी त्या उभा केलेल्या माणसांना. पण जे म्हणतो संपूर्ण काही जबाबदारी नाही, खरोखर ऍक्च्युअल आता एक 15 अहवाल घ्या आणि खरंच क्षमता आहे त्याच माणसाने लढा. मग साताऱ्यातल्या आम्ही समजा काही जर आम्हाला नाही जबाबदारी तर आम्ही सोलापूरमध्ये एखादी सीट आहे तर त्याच्याकडे 50 टू व्हीलर आणि 100 माणसं असं करून त्याचा प्रचार करून ती 20 दिवस ती माणसं टिकलीच पाहिजे. त्याच्यावर ती जबाबदारी द्यायची. 100 कार्यकर्ते एका विधानसभेच्या उमेदवाराला, मग मराठी शाळेत राहायचं असू द्या, एखाद्या झाडाखाली राहायचं असू द्या, भाकरी बांधून काम करायचं असू द्या किंवा कुठेही. दुसरी एक गोष्ट आहे की इलेक्शन लढवण्याकरता ज्या माणसांना उसाला तर दर स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं, तो राष्ट्रवादीचा कार्यकर्ता असू द्या, काँग्रेसचा कार्यकर्ता असू द्या, भाजपचा कार्यकर्ता असू द्या, उसाला दर देणारी संघटना म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं नाव आजही घेतो. म्हणजे जसं एखादी नवी नवरी नाव घ्यायला नवऱ्याचं लाजते तसं ते लाजत असेल पण त्याच्या मनात न सांगतं की स्वाभिमानीमुळेच आज आम्हाला भाव होईल. जो कारखान्याचा संचालक आहे ते सुद्धा सांगतं की स्वाभिमानीमुळेच आम्हाला दर मिळालाय.
हे नाकारून चालणार नाही. म्हणून फक्त त्याला सांगायचं आहे, गाववाड्यामध्ये तुमचा जेवढा ऊस गेला, माझं तमाम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना विनंती आहे की राजू शेट्टीने जे ते उमेदवार त्यांनी उभा करावा आणि एका टनाला 10 रुपये प्रमाणात त्याला लोकवर्गणी द्यावं. त्या गावातून, माझ्या गावातनं समजा 50,000 टन ऊस गेलाय, 10 रुपयानं लोकवर्गणी किती होती बघा एका गावाची. मग अशी माझ्या मतदारसंघामध्ये 300-350 गाव असतील आणि प्रत्येक ऊस उत्पादक असेल किंवा दुधाचं धरलं तर वर्षामध्ये तुम्ही जेवढं दूध लिटर घातलं त्या डेअरीला कुणी 1 रुपया करा आणि त्या संघटनेला तुम्ही द्या, जीवदान म्हणून द्या, तर तुमचे प्रश्न मांडणारी संघटना अस्तित्वात राहील. अन्यथा मग माणसं शेवटी आम्हाला बी मर्यादा येते, आमचं बी कुटुंब आहे, आमची बी आर्थिक परिस्थिती आहे. मला सहजवाडी मी जिथं एक इस्त्री करायला जातो का नाही, जे सुद्धा माणूस म्हणलं तुम्ही काही बळण करता येईल म्हणा, तुम्हाला काहीतरी पगार देत असेल संघटना, ते बघण्याचा दृष्टिकोन असा आहे की संघटनेनं काहीतरी पगार देते. बहुतेक जणांना कुणाला माहितच नाही. म्हणजे अशी अवस्था आहे, तर ते सुद्धा एकदा क्लिअर झालं पाहिजे. संघटनेचा जिल्हाध्यक्ष म्हणून रोज कुठं ना कुठं फुकटचं घोडा वापरायला मिळालंय, पळतंय जोरात म्हटलं तर कुणीही बसतंय त्याच्यावर. मग त्या घोड्याचा फुकट वापर म्हणलं, त्याला चणा द्यायला लागत नाही, पाणी घालावं लागत नाही, फुकट जाईल आणि काम तर 1 नंबर करते. कलेक्टर सुद्धा थरथर कापते. अशी अवस्था आहे. मग जे घोडा फुकट वापरायला मिळालं तर म्हणणार ऐकतं बरं झालं की गाडवा घेण्यापेक्षा. आज तुम्ही मला सांगा, आज महाराष्ट्रामध्ये 4 पक्ष आहेत, काँग्रेस आहे, राष्ट्रवादी आहे, तुमचं काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप, हे 4 प्रमुख पक्ष आहेत, त्यांची सत्ता आहे. त्यांनी तुमची जबाबदारी स्वीकारली प्रत्येक मतदारसंघामध्ये बदल घडवण्याचा. मग ते घडवत असताना त्यांनी कधी FRP साठी मोर्चा काढलाय का? उसाला दर मिळालाच पाहिजे असा काढलाय का? दाखवा, एक मोर्चा दाखवा महाराष्ट्रात. तुमच्या दुधाला दर मिळालाय का? आता काय ज्येष्ठ नेते, कृषी मंत्री मागे राहिलेले, ते म्हणजे दुधाचा पहिला विषय घ्या का? गरज आहे, राजकारण आहे पुढच्या 2 महिन्यानं. म्हणून आता तुम्हाला दूध आणि गाईची कास, तुमचंच किती दुधाचं संघ आहे, तिथं तुम्ही दर किती दाखवलं हे दाखवा बरं. जेवढा सत्ताधारी नालायक आहे त्याच्यापेक्षा विरोधी महानालायक आहे. का? तर त्यांचं काय होतं, तुमचं काम आहे ना आज मांडतंय, स्वाभिमानीचा एवढा दरार आहे, मग विरोधी पक्ष काय झोपा काढतोय का? त्याचा किती दरार आहे? म्हणून या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत. आज आज बी समजा पंढरपूरमध्ये गेल्या वेळेला सचिनराव आपले लढवले, चांगली लढत झाली. पण त्याच्यानंतर काय होतं, तुम्हाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेला डिपॉझिट थोडंफार भरून आणि संघटनेचं नावारूपाला यायचं असलं तर इलेक्शन हा एक चांगला पर्याय असतो जाहिरातीला. तुम्ही निवडून येता किती ना, लढता किती, क्षमता किती. मी बघा बाजार समितीचं एक इलेक्शन लढवलं होतं आता, तर आमच्यावर मात्र बरं, आमच्या तिथं कुणी सुद्धा आमच्या तिथं इलेक्शन लढवण्याच्या भानगडीत दोन्ही महाराज छत्रपती उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले हे एकमेकाच्या तिथं त्या इलेक्शनच्या त्या मतदारसंघात